आधी आदिवासी विकास विभागाचा दोनदा 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी वळवण्यात आला होता, तर सामाजिक न्याय विभागाचाही 410 कोटींचा निधी वळवण्यात आला होता। आदिवासी विभागाचा तिसऱ्यांदा निधी वळवला गेलाय, त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती नाराजी व्यक्त केली जाते। नीती आयोगाच्या नियमानुसार आदिवासी आणि सामाजिक विभागाचा निधी असा वळवता येत नाही, मात्र इथे लाडकी बहीण योजनेसाठी या नियमांचं उल्लंघन केल्याचं दिसतंय। आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्या सोबत लाईव्ह आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात अधिक चर्चा करूया। राजू, अशा पद्धतीने एकदा नाही तर तीनदा जर आदिवासी विकास विभागाचा निधी वळवण्यात आला असेल तर भविष्यामध्ये सुद्धा असं घडू शकतं आणि याचा परिणाम नक्की या विभागाच्या सगळ्या बजेटच्या अनुषंगाने किंवा त्याच्या विकासाच्या अनुषंगाने कसा होऊ शकतो, याबद्दल आणखीन काय सांगता येईल? अगदी पूर्वी आपण पाहतोय माझ्या हातामध्ये हे जे पत्र आहे ते नीती आयोगाचं पत्र आहे आणि नीती आयोगाने सर्व राज्यांना, त्याचप्रमाणे केंद्रातील सामाजिक न्याय विभाग असेल किंवा आदिवासी विभाग असेल, सगळ्यांना पत्र पाठवलेलं आहे आणि या पत्रामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की आदिवासी आणि सामाजिक न्याय विभागाचा निधी इतर कुठल्याही ठिकाणी वळवता येत नाही। मात्र असं असताना सुद्धा जे आहे तो निधी वळवण्यात आलेला आहे। यात आपण जर सगळ्यात महत्त्वाचं पाहिलं तर नीती आयोगाच्या पत्रामध्ये काय म्हटलेलं आहे की नोडल विभागांनी खात्री करावी की संबंधित विभाग त्यांच्या बजेटमध्ये अनुसूचित जमातींसाठी निधी आणि मार्गदर्शक तत्वे प्रदान करत आहेत। जर राज्यातील अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात टीएसपी अंतर्गत निधी राखून ठेवला नसेल तर राज्य योजनांना नियोजन आयोगाची मान्यता दिली जाऊ शकत नाही। हा एक मुद्दा आहे। आणि दुसरा जो आहे का टीएसपी संदर्भात निधी एकूण योजना खर्चातून राखून ठेवला जातो। बाह्य अनुदानित प्रकल्प, ईएपी आणि इतर कोणत्याही योजनेअंतर्गत गुंतवणूक वगळता 2011च्या जनगणनेनुसार राज्यातील अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा कमी नसावा आणि अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या समप्रदान वाट्यास सुसंगत असावा। म्हणजे जर तुम्हाला हा निधी असेल तर तो इतर योजनांसाठी वळवता येत नाही। समजा लाडकी बहीण योजना आहे आणि ही जनरल योजना असल्यामुळे सरकारकडनं 1500 रुपये दिले जातात। जर आदिवासी महिलेला 1500 दिले आणि जर पुढचे वाढीव जर रक्कम द्यायची असेल तर ती आदिवासी विभागातून देता येईल, मात्र 1500 रुपये ही रक्कम जी आहे ती देता येणार नाही। हा स्पष्ट संकेत जे आहे ते नीती आयोगाच्या याच्यामध्ये आहे। तरीही आपण पाहतोय की आज जे आहे ते आपल्याला 335 कोटी 70 लाखाचा निधी जो आहे तो आदिवासी विभागाचा लाडक्या बहिणींसाठी वळवलेला आहे। मागच्या 2 वेळा सुद्धा एवढाच निधी जो आहे तो वळवला आहे, म्हणजे जवळपास 1000 कोटीच्या वरती आता हा निधी जो आहे तो आदिवासी विभागाचा वळवला पाहायला मिळतोय। सामाजिक न्याय विभागात सुद्धा 410 कोटी वळवला गेला होता। आणखी ही सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे कुठेतरी नियमांचं उल्लंघन होतंय का असा प्रश्न समोर येतोय, कारण ही अमाऊंट जी आहे ती खर्च होणार आहे आणि ज्यावेळेस शेवटचा आर्थिक वर्षाचा दिवस येईल त्यावेळेस कुठेतरी बाकीचा निधी खर्च होणार नाही आणि ही अमाऊंट जी आहे ती दिसणार आहे। त्यामुळे इतर योजनांना जी आहे ती कात्री लागण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे आता अर्थ विभाग यावरती काही पावलं उचलतंय की आणखी निधी जो आहे तो वळवला जाणार आहे, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आपण पाहतोय की आदिवासी आमदार असतील किंवा इतर सामाजिक कार्यकर्ते असतील यांच्याकडनं मोठ्या प्रमाणावर जी आहे ती नाराजी व्यक्त केली जाते, कारण आदिवासींचा हा निधी जो आहे तो वळवला जातो। त्यामुळे कुठेतरी त्या ज्या योजना आहेत, अगदी आपण पाहतोय की आदिवासी मुलांचे शिक्षण, शिष्यवृत्ती असेल किंवा इतर विकासात्मक ज्या काही योजना आहेत त्यांना कुठेतरी जे आहे ते कात्री लागण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। त्यामुळे कुठेतरी हा भविष्यातील धोका जो आहे तो वर्तवला जातोय। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विभाग आणि सामाजिक न्याय विभागाला एक प्रकारची कात्री जी आहे ती लागताना पाहायला मिळते। सरकारकडनं वारंवार सांगितलं जातं की आम्ही अतिरिक्त जी आहे ती तरतूद केलेली आहे, मात्र खर्च करताना याची जी गोळाबेरीज केली तर मात्र हे स्पष्ट होईल की कुठेतरी निधी जी आहे ती कात्री लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे कुठेतरी दोन्ही विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर